संजना किचन मध्ये भजी करण्यासाठी बेसन पीठ तयार करत होती. तेवढ्यातच तिची नणंद माधुरी पाय आपटतच किचन मध्ये घुसली. अचानक नंदेला आपल्या समोर बघून संजना थोडी घाबरली, कारण की तिची नणंद नेहमीच तिच्या कामामध्ये कमी काढत असायची. माधुरी किचन मध्ये येऊन म्हणाली, "अरे देवा, वहिनी किचन किती घाणेरडं ठेवतेस तू. एवढी घाण बघून तर काही खाण्यापिण्याचं मन सुद्धा करणार नाही." एवढं बोलून तिने बाजूलाच असलेल्या प्लेटमधून कांदा भजी उचलून खायला सुरुवात केली. संजना घाबरतच म्हणाली, "ताई, कुठे घाण आहे?" तेव्हा माधुरी म्हणाली, "या मटारच्या साली तुला दिसत नाही आहेत का?" तेव्हा संजना म्हणाली, "ताई, आता तर मी मटार सोलतच होती, तेवढ्यातच आईंनी मला मिक्स भजी बनवायला सांगितली. त्यामुळे अर्धे मटार सोलायचे राहिले आहेत. ते मटार सोलून झाल्यानंतर मी इथली सर्व साफसफाई करून घेईन. तुम्ही बाहेर आईंसोबत गप्पा गोष्टी करत बसा. मी तुमच्यासाठी चहा आणि भजी घेऊन येते." माधुरी 4 भजी अजून उचलत स्वतःचे तोंड वाकडं करत किचन मधून बाहेर निघून आली. हॉलमध्ये सोफ्यावर आईच्या बाजूला बसत ती म्हणाली, "आई, बघ ना, वहिनी किती घाणेरड्या पद्धतीने काम करत असते. मला तर नुसती घाण वाटत होती किचनमध्ये." जानकीताई म्हणाल्या, "सुनबाई तर साफसफाई चांगलीच करते. तूच तिच्या कामात नेहमी कमी काढत असतेस." थोड्या वेळानंतर संजना चहा आणि भजी घेऊन आली आणि ती सुद्धा तिथेच बसली. तेव्हा तिची नणंद म्हणाली, "वहिनी, ते बघ, कोपऱ्यात कोळ्याने जाळे तयार केले आहेत. काय तू घरात तयार झालेले जाळे साफ करत नाहीस का?" "ताई, मी 2 दिवसापूर्वी सगळीकडचे जाळे साफ केले होते. परत जाळे तयार झाले असतील, मी परत साफ करेन." माधुरी म्हणाली, की "मी जेव्हाही घरी येते तेव्हा नेहमीच कुठे ना कुठे घाण असतेच." जानकीताई म्हणाल्या, "हे बघ बाळा, घर कितीही स्वच्छ केले तरी ते पुन्हा घाण होतेच. सुनबाईला हे एकच काम थोडी आहे की ती दिवस रात्र झाडू घेऊन घर साफ करत राहील." माधुरी आपले डोळे मोठे करत म्हणाली, "आई, तू नेहमीच वहिनीची बाजू घेतच असतेस. मग बघ, एक दिवस तुझ्या डोक्यावर नाही नसली तर माझं नाव बदलून दे." संजनाला माधुरीची ही गोष्ट अजिबात आवडली नाही, म्हणून ती तिथून उठली आणि स्वयंपाकघरातील उरलेली कामे करण्यासाठी निघून गेली. माधुरीची ही सवय संजनाला खूप वाईट वाटत होती. एकतर ती कधीही उठून माहेरी येत होती, तरीही या गोष्टीचं संजनाला एवढं काही वाटत नव्हतं. पण येताच ती वहिनीच्या कामात दोष काढायला लागायची. त्यामुळे संजना खूप परेशान व्हायची. सुरुवातीला माधुरीच्या भीतीपोटी ती रोज घर चकाचक करून ठेवण्याचा प्रयत्न करत असायची. तरीही थोड्या वेळाने फरशीवर थोडीशी धूळ जरी दिसली तरी तिची नणंद हंगामा करू लागायची, की "वहिनी, तू सकाळपासून घर झाडलेच नाही वाटतं." संजना सुद्धा आपल्या नंदेला खुश ठेवण्यासाठी लगेच झाडू पोछा करायला लागायची. मग हळूहळू तिला समजू लागले की आपण कितीही काम केले तरीही नणंद आपल्या कामात कमी काढणारच. त्यामुळे आता ती नंदेच्या बोलण्याला जास्त महत्व देत नव्हती. हा, पण तिची नणंद जेव्हा जास्त बकबक करायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं आणि ती विचार करायची की मी तर कधीच ताईंच्या घरी जाऊन त्यांच्या कामामध्ये कमी काढत नाही. मग ताई शेवटी माझ्या मागे का लागलेल्या असतात? एकदा संजनाचा नवरा विवेक ऑफिसच्या कामासाठी 10 दिवसांकरिता सुरतला गेला होता. तेव्हा संजनाची तब्येत काही ठीक नव्हती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला कळलं की तिला निमोनिया झाला आहे. संजनाच्या सासूबाई जानकीताई गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त असायच्या, म्हणून त्यांनी मदतीसाठी आपल्या मुलीला फोन लावला आणि म्हणाल्या, "बाळा, तुझ्या वहिनीची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे तू थोडे दिवस माहेरी निघून ये आणि येथे सगळं सांभाळ. तुला तर माहीतच आहे, मला नेहमी गुडघेदुखीचा त्रास होतो." तेव्हा त्यांची मुलगी तोंड वाकडं करत म्हणाली, "नाही आई, मला तर माझ्याच घरात एवढं काम असतात, तर मग तिकडे काम करण्यासाठी मी का येऊ? आणि तसंही मुलांच्या परीक्षा चालू आहेत. मला त्यांच्यावर आणि घरावर लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे मी माहेरी येऊ शकणार नाही." एवढं बोलून तिने फोन कट केला. जानकीताई हैराण झाल्या आणि विचार करू लागल्या की आपली मुलगी तर रोज रोज तिच्या माहेरी निघून येत होती आणि आज आम्हाला तिची गरज आहे तर ती मागे हटली. त्यांना खूप दुःख होत होते. संजनाने सुद्धा सगळं ऐकलं होतं. तिला सुद्धा खूप त्रास होत होता की अशा वेळी तिच्या सासूबाई परेशान आहेत. ती हलक्या आवाजात म्हणाली, "काही हरकत नाही आई. मी आजारी आहे तर काय झालं? किचन मधील काम तर मी करू शकते." तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, "नाही सुनबाई, मी असताना तुला परेशान होण्याची गरज नाही. तसेही तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. जर तू नीट आराम केला नाहीस तर औषधे सुद्धा काम करणार नाहीत. त्यामुळे तू फक्त आराम कर. हळूहळू किचन मधील मी कामं सगळी सांभाळून घेईन." तेव्हा संजना म्हणाली, "ठीक आहे आई. मग तुम्ही एक काम करा, पटकन होणारी कोणती तरी डिश बनवत जा.
मग आज खिचडी का बनवत नाही तुम्ही? जानकीताई म्हणाल्या, हा ठीक आहे सुनबाई, मी आज खिचडी बनवते. एवढं बोलून त्या किचनमध्ये गेल्या आणि लवकरच त्यांनी खिचडी बनवून आणली. घरातील बाकीची कामे सुद्धा त्यांना नीट करता येत नव्हती. घरातील धुण्याचे कपडे सुद्धा जमा होत चालले होते. आता पहिले संजना तर 2-3 दिवसांनी किचन कट्ट्यावरील सर्व सामान खाली उतरवून किचन कट्टा स्वच्छ साबणाने धुवून घेत होती. त्यामुळे किचन एकदम चमकत असायचं. परंतु जानकीताईंना एवढं काम करता येत नव्हतं. त्या कशातरी जेवण बनवत होत्या आणि त्यानंतर गॅसवर कपडा मारून भांडी सुद्धा त्या मजबुरीमध्ये घासत होत्या. इकडे संजना एवढी कमजोर झाली की तिला बेडवरून उठता सुद्धा येत नव्हतं. जानकीताई घरात फक्त झाडू मारत होत्या. त्या लादीला कपडा मारू शकत नव्हत्या. कशातरी त्या घरातील कामं करत होत्या. त्या विवेकला सुद्धा परेशान करू इच्छित नव्हत्या. त्यामुळे कोणीही त्याला सांगितलं नव्हतं की संजनाची तब्येत खराब झाली आहे. नाहीतर तो तिथे बिचारा उगीच चिंता करत बसेल. हळूहळू संजनाच्या अवस्थेमध्ये सुधारणा होत होती. म्हणून एक दिवशी उठून ती किचनमध्ये गेली आणि चहा बनवू लागली. तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला चहा बनवताना बघितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, जा सुनबाई तू आराम कर, मी चहा बनवते. तसेही आपण दोघीच तर आहोत, मी लवकरच काम आवरून घेईल. तेव्हा संजना म्हणाली, आई, मला खूप वाईट वाटत आहे की तुमच्या गुडघ्यामध्ये दुखत असताना सुद्धा तुम्हाला एवढा वेळ किचनमध्ये उभं राहावं लागत आहे. तेव्हा जानकीताई म्हणाल्या, काही हरकत नाही सुनबाई, डॉक्टरांनी 10 दिवसांची औषधं दिली आहेत ना, तोपर्यंत तू ठीक होऊन जाशील. त्यानंतर तू मला खूप आराम दे. संजनाने आपल्या सासूबाईंना मिठी मारली आणि म्हणाली की तुम्ही किती चांगल्या सासूबाई आहात. नाहीतर कित्येक सासूबाई तर अशा आहेत की त्या पूर्ण स्वस्थ असून सुद्धा सुनबाई जर आजारी पडली तरी काही काम करत नाहीत. परंतु तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तिच्या सासूबाई म्हणाल्या, आता जास्त प्रशंसा करू नकोस, जाऊन रूममध्ये आराम कर. हळूहळू आता 7 दिवस झाले होते. आज संजनाला थोडं बरं वाटत होतं. तिच्या सासूबाई मार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यामुळे ती विचार करू लागली की आज दुपारचं जेवण मी बनवते. ती उठून किचनमध्ये आली तर तिने बघितलं की किचन खूप जास्त खराब झालं होतं. तिने विचार केला की आज जेवण बनवून झाल्यानंतर मी थोडी साफसफाई करेन. तेवढ्यातच अचानक दारावरची बेल वाजली. तिने विचार केला की सासूबाई बाजारातून आल्या असतील. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिची नणंद उभी होती. ती तंतनतच घरात घुसली आणि म्हणाली, काय करत होतीस वहिनी? आता तुझी तब्येत कशी आहे? आता पहिल्यापेक्षा जरा ठीक आहे ताई. बस किचनमध्ये जेवण बनवायला जात होती. तिची नणंद लगेचच किचनमध्ये पोहोचली आणि किचनमध्ये एवढा पसारा आणि घाण बघून म्हणाली, अच्छा वहिनी, मला एक सांग, तुला एवढ्या घाणेरड्या किचनमध्ये जेवण बनवताना घाण वाटत नाही का? किचन तू किती खराब करून ठेवलं आहेस. अशा किचनमध्ये तर मी एक घोट पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. मी काही दिवस माहेरी आली नाही तर तू घराची ही काय अवस्था करून ठेवली आहेस. नंदेचे हे बोलणे ऐकून संजना स्तब्ध झाली होती. 7 दिवसापासून तर संजना किचनमध्ये गेलीच नव्हती. तिच्या सासूबाई सगळं सांभाळत होत्या आणि आज अचानक नंदन घरी आली आणि हंगामा करू लागली की वहिनी, तुम्हाला घर सांभाळता येत नाही. तेव्हा संजना सुद्धा खडसावत उत्तर देत म्हणाली, ताई, गोष्ट ही नाही आहे की किचन खराब आहे. गोष्ट अशी आहे की तुम्हाला ना फक्त माझ्या कामात दोष काढायची सवय लागली आहे. जेव्हा तुम्ही पहिले येत होतात आणि किचन स्वच्छ असायचं तेव्हाही तुम्हाला कुठे ना कुठे किचन खराबच दिसायचं आणि आता तर खरंच किचन खराब झालं आहे. तिची नणंद रागातच म्हणाली, एक तर स्वतः कामचुकारपणा करतेस आणि वरून मला ऐकवतेस. जर तुला दिसत आहे की किचन खराब झालं आहे तर मग माझ्याजवळ तोंड का चालवत आहेस तू? तेव्हा संजना हळूच हसत म्हणाली, कारण की हे किचन आता मी नाही तर तुमची आई सांभाळत होती. आता त्या येतील तेव्हा त्यांना समजावा की घर कसे सांभाळायचे असते आणि किचन सुद्धा कसं सांभाळतात. तेवढ्या जानकीताई भाज्यांची पिशवी घेऊन घरात आल्या. तेव्हा त्या सुनबाईला विचारू लागल्या, काय झालं सुनबाई, कोणाला काय शिकवण्याची गोष्ट चालू आहे? तेव्हा संजना म्हणाली, आई, तुमची मुलगी ना खूप मोठी झाली आहे. एवढ्या वर्षापासून तुम्ही घर सांभाळत होतात. आता तुमची मुलगी तुम्हाला घर कसं सांभाळायचं आणि किचन कसं स्वच्छ ठेवायचं हे शिकवेल. तुम्ही ताईंकडून शिकून घ्या. एवढं बोलून ती चहा बनवण्यासाठी आलं टेचू लागली. तिची नणंद तिच्याकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. जानकीताई म्हणाल्या, तुला काय प्रॉब्लेम आहे या किचनमध्ये? जर तुला किचन जास्तच खराब झालेलं वाटत असेल तर तू स्वतः साफसफाई करून घे. माझ्या गुडघ्यांमध्ये वेदना होत राहतात, त्यामुळे माझ्याकडून जास्त काम केलं जात नाही. आणि तुला तर किचन तेव्हाही खराबच वाटत होतं जेव्हा सुनबाई किचन चकाचक ठेवत होती. त्यामुळे मला नाही वाटत
की तक्रार करणारी लोक कधी खुश होऊ शकतील. आईचं बोलणं ऐकून माधुरीला थोडं लाजिरवाणं वाटलं. त्यामुळे ती गपचूप जाऊन हॉलमध्ये बसली. थोड्या वेळाने चहा पिऊन ती काहीही न बोलता आपल्या घरी निघून गेली. आणि त्या दिवसानंतर तर तिने स्वतःचे कान पकडले होते की कधीही माहेरी जाऊन वहिनीच्या कोणत्याही कामात कमी काढणार नाही. मित्रांनो, दुसऱ्यांच्यात कमी काढणारी लोक कधी कधी तोंडावरच पडतात. त्यामुळे हे चांगलं आहे की आपला सन्मान ठेवण्यासाठी आपण आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे, ना की दुसऱ्यांच्या कामामध्ये कमी काढली पाहिजे. तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.